की आता जो एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो अक्कलकोटच्या लोकांसाठीच त्याची म्हणजे पूर्तता होत नव्हती, म्हणजे भागत नव्हतं. बरोबर. आणि त्यात ऍडिशनल लोड तो भाविकांचा. आणि ह्या सगळ्या गर्दी, सगळा येणारा लोंढा असेल, ह्या सगळ्यांना सस्टेन होणारं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं नव्हतं. आणि त्यासाठी मी वारंवार देवेंजींना ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांनी दरवेळा पॉझिटिव्हली मदत करून दिलं. आणि त्यांना हेही लक्षात येत होतं की हा सीमावर्ती तालुका आहे, दुर्लक्षित तालुका आहे आणि माझा वारंवार पाठपुरावा आणि त्यांनी मिळणारा प्रतिसाद ह्याच्यातून मी खूप साऱ्या गोष्टी मांडत गेलो. त्याला यश येत गेलं. या 2.5 वर्षात मला वाटत नाही की मागच्या 25-30 वर्षामध्ये मिळून जेवढा निधी आला नाही त्या 2.5 वर्षात अक्कलकोटला आला. सगळ्या क्षेत्रात आला. म्हणजे कृषी आला, ग्रामीण आपला ग्रामविकास असेल, PWD असेल, वन खाते असेल, आरोग्य खाते असेल.